आंबेजोगाईच्या भगवान बाबा चौकामध्ये बाबांचा पुतळा बसवण्यात आलाय आणि यावर्षी पहिलीच जयंती जी आहे ते बाबांची साजरी होते। माझ्यासोबत ज्यांनी बसवलाय आणि सगळे भगवान बाबांचे भक्त आंबेजोगाईकर माझ्यासोबत आहेत। किती वर्षापासून हा चौक जो आहे तो बाबांच्या पुतळ्यापासून अधुरा होता, पुतळा बसवलाय। नेमकं कशी मनामध्ये संकल्पना आली की आपण या ठिकाणी पुतळा बसवा म्हणून? पुतळा बसवण्याचं कारण म्हणजे आम्ही जयंतीनिमित्त पुतळा बसवलेला आहे आणि शिवसैनिक म्हणजे भगवान सैनिक जेवढे होते तेवढ्यांची खूप इच्छा होती की बाबांचं काहीतरी एक अनोखी काहीतरी भव्य अशी मिरवणूक मूर्ती स्थापन करून काढायची खूप दिवसानं इच्छा होती। आता भगवान बाबा चौक तर माझ्या लहानपणीच्या आधीपासून आहे, ते मला माहीत नाही कधीपासून आहे, पण जे समाजातील इतर जे मान्यवर आहेत यांचा म्हणजे जोश पाहून यांचा प्रतिसाद घेऊन आम्ही हे भव्य दिव्य अशी मूर्ती इथं स्थापन केलेली आहे। याच्यामध्ये म्हणजे मदत कुणाकुणाची झाली, सहकार्य कुणाकुणाचं झालं किंवा तुम्हाला प्रोत्साहन कुणाकुणा दिलं? समस्त वंजारी समाज किंवा ओबीसी समाज या सर्व समाजांनी मला सहकार्य केलेलं आहे। याच्यामध्ये आता भरपूर व्यक्ती आहेत, असं मी काही कोणा एका व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही, कारण की पूर्ण व्यक्तींचे नाव घ्यायचे म्हणलं तर आपल्याकडे वेळ फारसा कमी आहे। त्यावेळेस हा चौक अधुरा दिसत होता, त्यावेळेस इथून जाताना आंबेजोगाईकडे त्यावेळेस काय भावना व्हायच्या, मात्र आता पुतळा बसवलाय? अगोदर असं ओसाड असल्यासारखा भगवान बाबा चौक असा वाटायचा, पण आता प्रत्यक्षात भगवान बाबाच्या चरणी आलोत असा चौक झालेला आहे। येत असलेल्या प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया आहेत? नेमकी मिरवणुकीची तयारी कशी असणार आहे? कुठून कुठपर्यंत मिरवणूक नाही? नक्कीच सर्वांना जय भगवान। मिरवणुकीची तयारी ही ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबा चौकापासून ते शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पूर्ण असे मिरवणूक राहणार आहे। मिरवणुकीमध्ये संत भगवान बाबांनी जे विचार दिलेले शेती कापण शिका या तत्वावर आपले जे काही देखावे असणार आहेत, तसेच आज गुणवंत यांचा सत्कार केलेला आहे। काही विद्यार्थी नवतरुण जे आज उभा पिढीचं आपल्याचं नेतृत्व करत आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी गुणगौरव केलेला आहे आणि सर्व नवयुवकांना एक नवीन दिशा भेटण्यासाठी भगवान बाबांचे विचार काय होते हे तळागाळात पोहोचण्याचं काम हे सर्व आम्ही बांधव करण्याचा प्रयत्न करत आहोत। कारण संत भगवान बाबा हे एका जातीपुरते आणि धर्मापुरते नसून त्यांचं भगवान बाबाचं आणि अंबाजोगाईचं नातं हे जुनंच आहे। लोमटे कुटुंब असेल, भोसले कुटुंब असेल, खडकपुरा असेल, शेपवाडी परिसर असेल, इथं भगवान बाबांनी पहिल्यापासून कीर्तनात आल्यानंतर वास्तव्य केलेलं आहे। ज्यावेळेस हा पुतळा बसवला ही माहिती समजली त्यावेळेस काय वेगळा आनंद किंवा काय भावना होत? चांगली भावना झाली आणि तर सगळ्या सिंहाचा वाटा असेल तर शेपवाडीचा पुढाकार घेऊन झालेला पुतळा आहे आणि एवढं सगळ्या समाजानं इतर समाजानं सहकार्य केलेलं आहे पुतळ्याला। खरं तर प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चौक आहेत, मात्र पुतळे उभारले गेले नाहीत। जेवढे काही बाबांना मानणारे भक्तावर्ग आहे तो देखील प्रशासनाकडे मागणी करतोय निधी उपलब्ध व्हावा, पुतळे बसवावेत, मात्र त्यांच्या त्या मागणीकडं कुठंतरी प्रशासन किंवा सरकार देखील एक वेगळी भूमिकेमध्ये आहे। मात्र या दरम्यान आंबेजोगाईमधून काय मागणी असणार आहे सरकारकडं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज अगदी माझं मन भरून आलं। या महाराष्ट्रामध्ये हजारो भगवान बाबाच्या मंदिरं उभी राहिली, हजारो मंदिराला मदत केली, परंतु आजची ही जयंती एक वेगळी वेगळी जयंती आहे। ऐश्वर्य संत भगवान बाबाच्या ही जी जयंती आहे आणि एवढ्या महाराष्ट्रामध्ये सगळे मंदिरं झाले, परंतु अशा प्रकारचा चौक आणि अशा प्रकारचं मंदिर मी पहिलं बघतोय। खरंच म्हणजे खरंच अगदी भगवान बाबाच्या समोर सांगतो की मला ज्या महाराष्ट्रामध्ये जेवढे मंदिरं झाले त्याच्यापेक्षाही काही वेगळं वाटतं। मी खरंच अंबाजोगाईकरांचे, शेपोडीवर असलेले ह्या सर्व समाज बांधवाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी अशी वेळ आलेली आहे की जाणारा प्रत्येक माणूस ते कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, पण त्यांनी भगवान बाबाचं दर्शन घेऊन गेला पाहिजे। एक प्रश्न घेतो, बाबांच्या जयंतीमध्येच सगळा वंजारी समाज जो आहे तो एकत्रीकरण येतो, मात्र मध्यंतरी देखील एकत्रीकरण यायला पाहिजे, एकजूट व्हायला पाहिजे, यासाठी काही समाजाला सांगणं असणार आहे? कारण की तुम्ही समाजाचे एक नेते आहात, काम करतात। नाही, वंजारी समाज एकत्र येतोच नाही असं नाही, परंतु काही दुर्दैवी घटना असतात, त्या घटनेमध्ये थोडंफार होतं इकडं तिकडं, पण माझी एकच विनंती आहे, आपण सगळे भगवान बाबाला आणि मुंडे साहेबाला मानणारे माणसं आहेत आणि ते जे विचार त्यांनी दिलेत
ते विचार आपण शेवटच्या टोकापर्यंत गेलो पाहिजे. भगवान बाबा एकच म्हणायचे, 1 एकर विका पण शिका. आणि खरं सांगतो, भगवान बाबाचा संदेश दिल्यामुळं आज या महाराष्ट्रामध्ये शेकडो IAS IPS झाले, हजारो पोरं नोकरीला लागले, लाखो पोरं नोकरीला लागले. आणि हे खरं जर बघितलं, हे गुरुदेव भगवान बाबाचं श्रेय मी सगळ्यांना विनंती करेल. परवा एक आपल्यातलाच एक घुले कुटुंबातला एक विलास घुलेचा मृत्यू झाला, त्याची निर्घृण हत्या झाली, परंतु त्याच्याकडं समाजाचं दुर्लक्ष व्हायला लागलं असं मला वाटतं. येत्या शनिवारी 15 ऑगस्टच्या दिवशी 5 वाजता भगवान प्रतिष्ठान या ठिकाणी मीटिंगचं आयोजन केलं आहे. मी सर्वांना विनंती करतो, आपण त्या मीटिंगला यावं. त्याच्यानंतर त्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे आणि आपल्याला सगळ्याला विचारात घेऊन ती दिशा ठरवूया. आणि आज परत एकदा सांगतो, अगदी मनापासून मी अनेक मंदिरं बांधली, अनेक मंदिरं जागेवर जाऊन आलो, परंतु अशा प्रकारचा एक वातावरण, अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या चौकात एक भगवान बाबाची मूर्ती बसते आणि अशा प्रकारची जयंती ही पहिली वेळ बघितली. मी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि धन्यवाद. या ठिकाणी पाहिल्या गेले येत असलेल्या प्रतिक्रिया. मात्र भगवान बाबांची मूर्ती या ठिकाणी बसवल्याच्या नंतर भगवान बाबा चौकामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळणार आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? प्रत्येकाला दर्शन पण ज्यावेळेस परळी करून जे वाहतूकदार असतील किंवा वाहन चालक असतील त्यांना जाता हे दर्शन जे आहे ते भगवान बाबांचं मिळणार आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रवी शेफ सोबत सचिन मुंडे, सूर्यजुंबडी, अंबेजोगाई.